नमस्कार मित्रांनो. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरं जगात असं काही घडायला नको आहे, परंतु हे घडलेलं आहे. आज जगभरात सगळीकडे शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळले. सेन्सेक्स पण 1800 पॉईंट खालती होता. दिवसभरात नेमका किती गडगडला ते मला आता आठवत नाही आहे, कारण दिवसात एकदा कधीतरी बघितलं. पण सगळ्यात दखल घेण्यासारखा जर कुठला शेअर बाजार आपटला असेल तर तो दक्षिण कोरियाचा कोस्पी. आणि हा शेअर बाजार गेले 2 दिवस सातत्याने गडगडतोय. जवळपास 20% गडगडलेला आहे. म्हणजे सेन्सेक्स साधारणतः 83-84 हजारावरनं गेल्या काही काळात 79,000पर्यंत आला आहे. म्हणजे जेमतेम 5% घसरलेला आहे. पण कोस्पी कोरियन स्टॉक इंडेक्स 2 दिवसात 20% घसरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर कुठल्या कंपन्या सगळ्यात जास्त प्रभावित झाल्या असतील तर त्या तुमच्या आमच्या परिचयाची असलेली सॅमसंग आणि SK हिन्स्क या 2 कंपन्या. आणि हा व्हिडिओ आहे, हा म्हणजे श्रेय कोणाला देण्याचा काही प्रश्नच नाही आहे. एक ट्विटर हँडल आहे, श्रीलंकन आहे, शनाका आन्सलेम परेरा. मी काही सगळ्या गोष्टी त्यांच्याशी सहमत नसतो, पण एक जगातल्या घडणाऱ्या गोष्टींकडे एक वेगळा दृष्टिकोन आकडेवारी सकट देण्याचं काम या ट्विटर हँडलवरनं, हे शनाका म्हणून कोण आहेत मी काय वैयक्तिक ओळखत नाही, त्यांच्याकडनं केला जातो. आणि हे जे ट्विट आहे हे त्यांच्याकडनं आलेलं आहे, त्याच्यावर आधारित आहेत दोन्ही ट्विट्स. पण कसं आपलं सगळ्यांचं जीवनमान प्रभावित झालेलं आहे ते सांगण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा धागा आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे कोरियन स्टॉक एक्सचेंज कोस्पी 6,300वरनं 2 दिवसात 5,300वर आला. म्हणजे 1,000 पॉईंटहून जास्त घसरला. आणि त्याच्यामध्ये $270 अब्ज, 270 अब्ज हा खूप मोठा होतो आकडा, गुंतवणूकदारांचे 2 दिवसात भुर्र उडून गेले. वर कोणालाही वाटेल की हे सगळं इराणच्या युद्धामुळे होतं आहे आणि जगभरात सगळीकडे शेअर बाजार कोसळत आहेत, पण हे काहीतरी विशेष आहे. आणि त्यांनी असं आकडेवारीसह दाखवून दिलं की कोरियातल्या सगळ्या शेअरमध्ये पडझड होत नाही आहे, पण खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा चिप्स आणि जहाज बांधणी कंपन्या, कारण कोरिया हा जगातला 4था सगळ्यात मोठा तेल आयातदार देश आहे. आणि त्यामुळे 97% तेल आणि नैसर्गिक वायू कोरिया आयात करतो. आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचं संकट येतं ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते आणि तेलाच्या किमती अचानक $50-55वरनं $60, $60च्या $70, $70च्या आता $83, त्याच्यातही वेगवेगळे इंडेक्स आहेत, पण एक $83 युरोपियन ब्रेंटचा आकडा $83पर्यंत पोचलेला आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रासाठी काम करणाऱ्या किंवा त्याच्यासाठी चिप्स बनवणाऱ्या या 2 कंपन्यांना बसलेला आहे. याचं कारण म्हणजे ज्याला ग्लोबल DRAM DRAM म्हणतात, रँडम मेमरी. त्याच्यामध्ये कुठल्याही डेटा सेंटरसाठी माहिती ज्या चिप्समध्ये साठवली जाते त्या मेमरी, आपल्याकडे जे पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क, त्याचं हे खूप मोठी विशाल आवृत्ती आहे. तर त्याच्या या चिप्सचा केवळ 2 ते 3 आठवडे पुरेल एवढा स्टॉक जगात शिल्लक आहे. तुम्ही म्हणाल एवढा का? कारण अनेक देशांकडे 2-2, 3-3 महिने लागेल एवढं तेल आणि नैसर्गिक वायू आहे, पण या चिप्सचा साठा एवढा कमी का? कारण या सगळ्या कंपन्या जपानच्या जस्ट इन टाईम या व्यवस्थापन पद्धतीने काम करतात. कुठल्याही गोष्टीचा स्टॉक ठेवत नाहीत, कारण स्टॉक ठेवला की गुंतवणूक वाढते, गुंतवणूक ठेवलं की व्याज वाढतं. आणि त्यामुळे कार्यक्षमतेच्या दृष्टीने या सगळ्या कंपन्या एका प्रकारे अशा रीतीने काम करतात की त्या जेवढं आवश्यक आहे तेवढाच स्टॉक त्या आपल्या पदरी बाळगतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी होतात
तेव्हा या कंपन्यांना प्लॅन बी उपलब्ध नसतो आणि एकूणच आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यातल्या कंपन्या आहेत, सगळ्या कंपन्या आहेत, त्यांच्या शेअरचे भाव कमाल वाढलेले आहेत. म्हणजे अमेरिकेची जी एक समृद्धी असल्याची जी जाणीव आपल्याला होते त्याच्यामध्ये कुठेतरी ज्याला बिग टेक म्हणतात आणि त्याच्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपन्यांनी नेत्रदीपक प्रगती साधलेली आहे. हे याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा प्रभाव जगावर किती आणि कसा होतो ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे नुकसान सगळ्या देशांचं झालं असलं म्हणजे भारताचंही तुम्ही बघा की कांदे, द्राक्ष सगळ्या ट्रक अडून बसलेले आहेत, कुठे कुठे पेट्रोल पंपावर लोकांनी रांगा लावलेल्या आहेत, पण तरी देखील शेअर बाजार एवढा कोसळलेला नाही आहे. पण या देशांचा मात्र शेअर बाजार जबरदस्त कोसळलेला आहे, कारण हा दक्षिण कोरियासारखा देश, जपानसारखे देश हे संपूर्णतः तेल आणि नैसर्गिक वायूवर अवलंबून आहेत. भारताकडे पुन्हा पर्याय आहे की भारत गरज वाटल्यास व्हेनेझुएलाचं तेल विकत घेऊ शकतो, भारत रशियाकडनं तेल विकत घेऊ शकतो आणि रशिया भारताला हे तेल देईलही. पण जपान आणि कोरिया हे देश अमेरिकेचे अतिशय जवळचे मित्र देश असल्यामुळे, करारांनी बांधील देश असल्यामुळे हे देश काही आयात करू शकत नाहीत. व्हेनेझुएलाकडचं तेल प्रोसेसिंग करण्याची त्यांची क्षमता आहे की नाही कल्पना नाही, पण रशियाचं तेल ते विकत घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायू महाग दराने विकत घेण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांची आर्थिक क्षमता आहे, ते काय पाकिस्तान बांगलादेश नाही आहेत. पण जरी हे तेल समजा 40% 50% जास्त दराने विकत घेतलं तर तुमचा सगळा जमा खर्च कोलमडतो. एक तर तुमची प्रोडक्शन लाईन डिस्टर्ब होते, म्हणजे जे महाराष्ट्रात आणि इतर सगळीकडे आम्हाला सेमीकंडक्टर इंडस्ट्री पाहिजे, आम्हाला हे का नाही, आम्हाला ते का नाही, याच्यासाठी जे टाहो फोडत होते राजकीय नेते, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. ही जी सगळी क्षेत्र आहेत त्याला 24 तास विजेचा पुरवठा लागतो. आता ही विजेची पुरवठा कुठून होणार, तर बऱ्याच देशामध्ये हा विजेचा पुरवठा हा नॅचरल गॅस नैसर्गिक वायूच्याद्वारे होतो. अनेक ठिकाणी हा अणुऊर्जेत नव्हतो, पण जपानच्या फुकुशिमानंतर अणुऊर्जा अनेक देशांनी बंद केलेली आहे आणि त्यामुळे गॅसचा जर पुरवठा थांबला तर विजेचा पुरवठा थांबला. विजेचा पुरवठा 1 तास जरी वीज गेली, 10 मिनटं जरी वीज गेली, म्हणजे बॅकअप असतो ती गोष्ट वेगळी, पण जर वीज गेली तर हे सगळ्या यंत्रणा ठप्प होऊ शकतात आणि त्यामुळे मग तुम्ही महागडं इंधन वापरून जरी ही वीज तयार केलीत तरी देखील तुम्हाला ती विकताना त्याचा खर्च आणि त्याच्यातनं मिळणारा पैसा, तुमची मार्जिन सगळी चौपट होते आणि त्यामुळे एकदा ही साखळी तुटली की तुमचं भविष्य अचानक धूसर दिसायला लागतं. म्हणजे अजूनही या कंपन्या काही तोट्यात गेलेल्या नाही आहेत, पण त्यांना जी सूज चढलेली आहे, कारण ऐतिहासिक कामगिरी या सगळ्या, आणि अमेरिकेतही बघा तुम्ही, ॲपल बघा, ॲमेझॉन बघा, गुगल बघा, मेटा बघा, सगळ्या कंपन्या ऐतिहासिक व्हॅल्युएशन त्यांचं, कोणाचं $4 ट्रिलियन, कोणाचं $5 ट्रिलियन, एनव्हिडिया बघा, त्यावरनं या घोड्यावरनं या कंपन्या खाली आलेल्या आहेत. तीच गोष्ट त्यांनी एका दुसऱ्या ट्विटमध्येही दाखवून दिलेली आहे. भारत आत्ता काही दिवसापूर्वीच एक पॅक सिलिका म्हणून एका गटाचा भाग झाला. आधी भारत त्याचा भाग नव्हता, पण आता भारताला त्याच्यात घेण्यात आलेलं आहे. हे पॅक सिलिका काय आहे तर चीनला पर्याय म्हणून एक ज्याला सेमीकंडक्टर इंडस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, डेटा सेंटर या सगळ्यासाठी एक लोकशाही देशांचा आणि ज्यांना एकाधिकारशाही तयार करायची नाही अशा देशांचा एक गट अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तयार केला. त्याच्यात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, UAE वगैरे हे देश आहेत आणि याच्या अंतर्गत हे जे सगळं येणारं नवीन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानात खूप मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. अरब देशांकडे पैसा, त्याची पैशाची कमतरता नाही, त्यामुळे प्रचंड प्रमाणात यांनी गुंतवणूक केलेली आहे असं म्हटलं जातं. आत्ता ज्या ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवर किंवा त्याच्यावर जो मिसाईलचा हल्ला झालेला आहे, त्या मिसाईलच्या हल्ल्यामुळे, जे त्याच्यात त्यांनी अर्थात सांगितलं नाही आहे की आमच्याच्यावर मिसाईल हल्ला झाला किंवा ड्रोन हल्ला झाला, त्यांनी सांगितलं तर आमच्यावर ऑब्जेक्ट काहीतरी कोसळला. पण या ऑब्जेक्ट कोसळल्यामुळे त्यांचं जे नुकसान झालं आहे ते किती आहे याची कल्पना करणं आवश्यक आहे. याचं कारण एकट्या UAEमध्ये अमेरिकेच्या बाहेर
सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा डेटा सेंटर किंवा ज्याला AI कॉम्प्लेक्स उभं करण्याचा प्रयत्न 26 स्क्वेअर किलोमीटरवर हे सगळं उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ गुंतवणूक अब्जावधी डॉलरची गुंतवणूक त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे सगळं करताना अनेक प्रकारच्या शक्यता की चीन कशाप्रकारे युद्ध करू शकेल, कशाप्रकारे चीन त्याच्यासाठी लागणारी खनिज संपदा असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या रोखण्याचा प्रयत्न करू शकेल, हा सगळा विचार करण्यात आला होता. पण होर्मुझचा आखात बंद झाल्यामुळे किंवा इराणकडनं एखादा $20,000 ड्रोन येऊन ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवर तो आदळेल आणि त्याच्यामुळे नुकसान होईल, हा विचार त्याच्यात करण्यात आला नव्हता. आणि तो विचार न करण्यात आल्यामुळे UAEमध्ये अमेरिकेच्या खालोखाल सगळ्यात जास्त मोठं, दुसरं मोठं सगळ्यात हे डेटा सेंटर तिथे त्यांनी बांधलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं की या ॲमेझॉनच्या याच्यावर जर हल्ला झाला आणि ते बंद पडलं, म्हणजे सामान्य लोकांना कल्पना यावी याच्यासाठी सांगतो. आत्ता आपण इंटरनेटमध्ये जे काही करतोय, मी तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय, कोणी ऑनलाईन विमानाचं तिकीट बुक करता, कोणी ॲमेझॉनवर शॉपिंग करता, कोणी झोमॅटोवर काहीतरी डिलिव्हरी, फूड डिलिव्हरी मागवता, हे जे सगळं आहे त्या सगळ्या गोष्टी आता क्लाउडमध्ये स्टोअर केल्या जातात. आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या ठिकाणी हा जो डेटा स्टोरेज असतो त्याच्यावर हल्ला होतो, तेव्हा नुसतं त्या कंपनीचं नुकसान होत नाही, त्या कंपनीचं ग्राहक, कारण अनेक ॲप कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या या ॲमेझॉन, गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट, अझूर किंवा AWS किंवा गुगलचा क्लाउड वापरून सगळे आपला अख्खा धंदा त्या क्लाउडमध्ये करतात. आणि जेव्हा त्याच्यावर हल्ला होतो तेव्हा नुकसान फक्त गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा ॲमेझॉनचं होत नाही, नुकसान या सगळ्या स्टार्टअप कंपन्यांचं होतं. त्या सेवा वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांचं नुकसान होतं, कारण त्या सेवा ठप्प होऊ शकतात. अर्थात 1-2 ड्रोननी हे होत नाही, पण एकदा ही गोष्ट झाली की जगभरातल्या सगळ्या दहशतवादी संघटना आणि जे नालायक देश असतात त्यांना यातनं कल्पना मिळते. आता भविष्यात कुठल्याही दहशतवादी संघटना हल्ला करताना देशाच्या आर्थिक राजधानीवर हल्ला करायच्याऐवजी जिथे हे डेटा सेंटर आहे त्याच्यावर ड्रोनचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यामुळे त्यांचं संरक्षण कसं करायचं हा एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे हे युद्ध सुरू झालं तेव्हा असं वाटलं होतं की ते इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल यांच्यापुरतं मर्यादित असेल. नंतर वाटलं की त्या युद्धामध्ये जे 7-8 आखाती देश आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांच्यापुरतं मर्यादित असेल. पण आज द्राक्षांच्या माध्यमातून किंवा कांद्यांच्या माध्यमातून किंवा कोणाला युरोप आणि अमेरिकेला जायचं आहे, पण ती जाणारी विमानं, तसे म्हटलं की पुण्यावरनं जी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि राज्यातले अनेक विमानतळ हे आंतरराष्ट्रीय आहेत, कारण एक विमान दुबईला जातं आणि कदाचित एक सिंगापूरला जातं, अन्यथा तिथून एकही आंतरराष्ट्रीय विमान जात नाही. आणि त्यामुळे जेव्हा दुबई विमानतळ बंद पडतो तेव्हा हे विमानतळ आंतरराष्ट्रीय होतात, ते डोमेस्टिक होतात एका रात्रीत. आणि त्यामुळे हा जो सगळा भाग आहे हा आपल्याला जागं करणारा आहे. भविष्यातलं युद्ध कशा प्रकारे लढलं जाईल, कोण ते जिंकेल हा पुढचा भाग आहे, पण ते युद्ध कशा प्रकारे लढलं जाईल आणि ते कुठल्या गोष्टीचा शस्त्र म्हणून वापर होईल आणि कुठल्या गोष्टीचा टार्गेट म्हणून वापर होईल हे समजणं अतिशय अवघड आहे. त्याच्याशिवाय हे युद्ध जिंकणं अतिशय अवघड असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.